छोटासा परिचय करून देतो। नाव आहे जालिंदर संभाजी कसाब। अंबेजोगाई तालुक्यामध्ये छोटस खेडेगाव साळुंकवाडी या व्यवसायामध्ये मला आणणारे, मी ज्यांना आईवडिलांनंतर ज्यांना मी मानतो असे माझे ग्रेट गुरु, ग्रेट अपलाईन मिस्टर चंद्रकांत सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। हा व्यवसाय करण्या अगोदर मी तहसीलमध्ये एजंट म्हणून काम करत होतो। तहसीलमध्ये एजंट म्हणून काम करत असताना जिथं 100 रुपये लागत होते तर त्या व्यक्तीकडून मी 500 रुपये घेत होतो आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस कळत होतं 100 रुपयाच्या कामाला या व्यक्तीने माझ्याकडून 500 रुपये घेतले, त्यावेळेस तो मला व्यक्ती आशीर्वाद देत असेल का शिव्या देत असेल? शिव्या देत असेल। म्हणजे मी अगोदर काय काम करत होतो? शिव्या घ्यायचं काम करत होतो। पण काय करणार, मजबुरी होती, भूमिहीन होतो, सुशिक्षित बेकार होतो। पण एक दिवस तो सोनेरी दिवस माझ्यासाठी उजाडला। 15 एप्रिलचा तो दिवस हृदयावरती आणि सरांनी मला माहित होतं सरांना की मी 2 आजारांनी त्रस्त होतो, एक शारीरिक आजार आणि दुसरा आर्थिक आजार। मग मी सरांना म्हटलं, सर मी दोन्ही आजारांनी त्रस्त आहे, मला अगोदर शारीरिक आजारातून बरे करा। मग शारीरिक आजार कोणता होता? मला फंगल इन्फेक्शनचा आजार होता, म्हणजे त्वचेचा आजार होता। त्वचेचा आजार मध्ये भयंकर आजार असतो। अंबेजोगाईचे सगळे दवाखाने पालते घातले, लातूरचे घातले, पण कुठंच रिझल्ट येत नव्हता, त्रस्त होतो। पण मला सरांनी अल्वेरा रस, डेंटोडॉक आणि पंचतुलसी या आपल्या संस्थेचे हे रस दिले आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते मी ज्यावेळेस सेवन करायला लागलो फक्त 8 दिवसामध्ये माझी त्वचा पूर्ण कोरडी पडली। किती दिवसात? 8 दिवसामध्ये। म्हणजे विश्वास आला, आता म्हटलं कामाला सुरुवात करायची। मी तर आजारातून मुक्त झालो, माझ्या नातेवाईकाला पण आजारातून मला मुक्त करायचंय। माझ्या नातेवाईकाला मी औषधं देत गेलो, त्यांना रिझल्ट येत गेला आणि त्यांना रिझल्ट आल्यानंतर मला ते आशीर्वाद देत असतील का शिव्या देत असतील? म्हणजे मी आता काय करायला लागलो? आशीर्वाद घ्यायचं काम करायला लागलो। हे झालं आशीर्वाद घ्यायचं काम करायलो, म्हणजे मी ज्या आजारातून बरा झालो शारीरिक आजारातून, पण खऱ्या अर्थानं मी आर्थिक आजार, मला त्या आर्थिक आजारानं जड पछाडलं होतं। पण तो आजार पण माझा याच व्यवसायातून निघाला। मी कामाला सुरुवात केली, बघता बघता पहिली लेवल झाले, दुसरी झाले, तिसरी झाले, चौथी झाले, 5वी झाले, 6वी झाले आणि आता या संपूर्ण लवली टीमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी जालिंदर सरांची रुबी स्टार म्हणून मान सन्मान होतो आहे। मला आठवतंय मी ज्या दिवशी मी बरोबर 29 डिसेंबरला मी रुबी स्टार लेवल कंप्लीट केली होती, पण 29 तारखेपर्यंत मला पण आठवत नाही की आजपर्यंत हा कितवा माझा सत्कार होतोय ते मला आठवत नाही। कारण मी जिथं जाईल, ज्या टीमवर जाईल, जिकडे माझं पॉकेट आहे, जिकडे माझी लवली टीम आहे, सगळ्या टीमनं माझा सत्कार केलेला आहे। आणि तेच नाही, काल ज्यावेळेस आम्ही 3 तारखेच्या कोर कमिटीच्या मीटिंगला पुण्याला माझे गुरु आणि मी गेला होता, तर तिथं तर महागुरुजींच्या हस्ते माझा मोठा मान सन्मान झाला। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, हे अगोदर मी तहसीलमध्ये एजंट म्हणून काम करतच होतो, हेच नाही तर राजकारणी पण म्हणून काम करत होतो। राजकारणामध्ये काम करत असताना ग्रामपंचायत मेंबर होतो, आणखी मेंबरच आहे, 20 वर्ष झालं मेंबर होतो, आज वय वर्ष 47 आहे। पण राजकारणात असून देखील एवढे फुलं, हार, तुर, मला मान सन्मान कधीच मिळाला नाही। मग मी खूप लकीली आहे, कारण या असली पीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचं मी 15 एप्रिल दिवशी फॉर्म भरला, कामाला सुरुवात केली, मान सन्मान मिळायला लागलाय आणि बघता बघता तुम्हा सर्वांच्या साक्षीनं रुबी स्टार झालो। नुसतं रुबी स्टारच नाही तर याच्यामधून आर्थिक माझी क्रांती कशी झाली, आर्थिक आजारातून मी कसा बरा झालो। कारण मला पहिला चेक 500 रुपयापासून तर मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये 47 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या खात्यावर एवढे कधीच पैसे आले नाहीत मित्रांनो। बरोबर 1 तारखेला माझ्या खात्यावरती 2,25,430 रुपये आले आणि ते
फक्त माझ्या पहिल्या वेळेस जीवनामध्ये पहिल्या वेळेस तेवढ्या खात्यात पैसे आले. म्हणजे सांगायचं तात्पर्य, एक भूमिहीन माणूस हे करू शकतो, सुशिक्षित बेकार हे करू शकतो, मग नक्कीच इथं बसणारा प्रत्येक माणूस करू शकतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेल, अरे अरे एक तहसील का एजेंट ये कर सकता है, तहसील का एजेंट ये कर सकता है, तो आप क्यों नहीं कर सकते, आप क्यों नहीं कर सकते. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय स्लीपियर, जय स्लीपियर, जय स्लीपियर.